लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप सेनेत सगळीकडून इन्कमिंग सुरू असताना आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जिल्ह्यातील काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे। 2 आठवड्यांपूर्वी माजी आमदार मदन भोसले आणि काल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भाजप प्रवेश घेतल्याने आता साताऱ्याच्या काँग्रेसमध्ये कोण राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसला साथ दिली। यशवंतरावांनंतर सातारा जिल्ह्याला पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले। त्यांच्या 3.5 वर्षाच्या कारकिर्दीनंतर जिल्ह्यात काँग्रेस वाढेल अशी आशा होती, मात्र सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला गटबाजीमुळे घर लागली। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे पुत्र माजी आमदार मदन भोसले यांनी याच गटबाजीला कंटाळून भाजपामध्ये प्रवेश केला, तर अवघ्या 3 महिन्यांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेले फलटणचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत।